काय काय म्हणतो ते? अहो मी म्हणतो ते रात्रीवर डोकं दुखलं तर मग आता आणि कशाला फिरता, म्हटलं थोडा आराम करा ना. मी तुम्हाला गोळी काढून दिली, तुम्ही गोळी पण नाही घेतली ती. नाही आता बरं वाटू राहिलं म्हणून काही गोळी नाही घेतली. म्हटलं काय घास घ्या. युवराज काय करू राहिला? युवराज आजी जवळ आहे. हा. काही नाही, ते गोळी मुद्दामून घेतली मी. मला बरं वाटलं थोडं. म्हटलं जाऊ द्या मग, काय गोळी. झाला का तुझा स्वयंपाक? नाही, करूनच राहिली होती मी. बस आता बळा झाल्या की झालं, भाजी टाकली. काय केली भाजी? आता कालचा तिखट नको करू. पोट दुखायचे धन. एवढाले मसाले नको टाकत जाऊ ते. नाही नाही, ते ना ते चुकून थोडसा झाला शिल्लक. आता मुगाची डाळ केली ना, मुगाची डाळ, मसाला नसते त्याच्यात. भाजीपाला नाही का घरी? हा. मुगाची डाळ आणि कायचं काही चालू आहे हे? भाजीपाला नाही का? मला सांग ना, मग मी आणतो ना. हा फ्रीज का शो साठी आहे का? हे भाजीपाला नाही का याच्यात? भाजीपाला थोडा संपलाच, मिरची बार टमाटर आहे. मग मी आणतो ना, सांग ना मग. आणि ते बाळासाठी ना पावडर लावायला ते आणजा बरं, ते उन्हाळ्याची पावडर, त्याला थोडा घामोळा होऊन राहिले. हो ते मी आज जातोच. माझ्या लक्षात आहे ते. ते त्याला ते असे कपडे नको घालतो चाळीत जाळे, त्यानं घाम होतात ते. पतले कपडे घाल, नाही तर उघडं राहू देत जाई. हवा लागली घामळ्या होत नाहीत, मग त्या घामानं व्हायला असतील. खाजवते त्याला ते, मग तो चिड करते मग. हा ना, ते घामोळ्यांच्यानेच ते त्याला थोडं कचकच असेल, म्हणून तसं केलं त्यांनी ते. नाही, ते लावली नाही पावडर, पण म्हटलं ते घामोळ्यांची स्पेशल पावडर येते. आणि सांगजा मेडिकलवाल्याला, लहान लेखाटी पाहिजे म्हणून. हो ना, हो ना. सांगतो मी. अजून काही आणलं लागते का बाबूसाठी? नाही, बाकी तर काही नाही. बरं ठीक आहे, तू कर ते काय देस बाळून, मग मी जेवतो आता. आणतो मग ती अजून ऊन होईल मग. हो ते पावडर आणली की त्याला बरं वाटेल. ओ शोना, काय चालू आहे? युवराज, ओ युवराज, ओ युवराज. काय तू आहेस काय? तू आहेस काय युवराज? तू आहेस काय? तुला नाव आहे काय? काय तुला नाव आहे काय? चपटे आहे. हा, मै सासू कशी खायला ती? कावा आराम चालू आहे का? म्हणलं आराम करत असशील तू, तर हिंड राहिली माय साजरी. हा, आराम आली ना ती. हो आई, आरामच करून राहिली होती. या या आई, नमस्कार करते. आई कशा आहात तुम्ही? या. अचानकच आई फोनही नाही केला. हा, राष्ट्रपुत्र सौभाग्यवती भव. खुश होय. बस झाला तो आराम गिराम. घर सुन सुन झालं. चल आपल्या घरी. अहो मी लयच याद आली मला तुली. इथली याद आली. बसा ना बाई. हो हो, बसत ना, बसत. म्हणलं असंच आलं माय, आम्ही फोन नाही केला, काही नाही. रागिनी म्हणतेस फोन नाही केला. आता का लोक घर आहे का फोन करून ये आली? आ, मी जर फोन करून आलीस तर तुम्ही कोणतं मले का दारात काय काय गंगा नसतं का पाय धुवाले? आ का फुलाकून ठेवलीस ती मा स्वागत आले? आरती गिरती काढली ती का? आ, रागिनी म्हणते मला फोन करून ना आल्या. नाही नाही आई, तसं नाही म्हटलं. म्हटलं असं म्हटलं मी, आई फोनही नाही म्हणजे असं यांचा मला रात्रीच फोन आला ना, तर यांनी काही म्हटलं नाही की आम्ही राहिलो का काही, असं म्हटलं मी. बना, बसा ना आई. सकवून म्हटलं मी त्याले. रात्री फोन आलता का? लय वाखळ बोलून राहिलता होता, बोल राहिलता ते. सकवून झोपेतून उठली आणि मला स्वप्नच पडाय. काय सांगू तुले, काय सांगत, लयच वाईट स्वप्न. माय सांगूही नाही असं कडे. हो बापा बाई, म्या म्हणलं बाई दिलीप, म्हटलं तू काही करण मला नेऊन दे. नेशीन नाही तर मी एकलीच जातो. मग त्याला माहित आहे इले काही सुच नाही, पण मी आणलं, मी कशी जाईन हारपीन म्हणलं तिकडे. पण मा रागिनीच्या भेटीला जातो म्हणलं मी. मला गम्य आहे बाई, रात्री 2 वाजतापासून जागी हाव मी. आ, स्वप्न पडलं कायच्या काही आगाला बाई. मग मला गम्यच नाही. म्हणलं बाई रागिनी कशीच अशीन, म्हणून आली बाई मी तो भेटीले. व स्वप्नाचं काही पडतच राहतात, काय असते. या ना, बसा ना, बसा. हा ना, बसतो ना. इकडे का हाय? हो इकडे हाय काही नाही. हो आई, तिकडे काही नाही, असं छोटी रूम आहे तिकडे, असं शिल्लकचं सामान पडेल असते. तसं साजरं आहे घर, एवढं काही लहान नाही. बरं आहे, खेड्यात घर असतातच मोठे मोठे. खेड्यात लय जागा राहतात ना. आमच्या शहर आहे ना नाही. शहरात तर माय बाई का गेली, उली उली 2 खोल्याची माय बाई 6-7 हजार भाडं द्यायला लागते. आणि जर चांगले असले 10-15 हजार भाडं. असं एवढं मोठं घर का? हे खेड्यात आहे. हो बाई, मग काय तर शहरातली जागा, शहरात महागाई आहे ना माय. हो, शहरात आमची रागिनी मी आल्या आल्या पाहायला लागली. आमच्या घरचे संस्कार.
म्या शिकवणच तशी दिली ना मासुनीले. म्या तिले म्हणे पाय तो आल्या आई बाबानं तुले काही शिकवेल असो, मी जे शिकवतो ना तेच तू ऐक. मी आल्या आल्या मा पाया लागली रागिनी. नाही बाई, मी आता पाहुण्याला पाय धुवायला पाणी दिलं, तुम्हाला तेच म्हणत होती की हात पाय धुवून घ्या, आहे का बसा. मी पाय लागतच होती ना. नाही नाही, राहू द्या आता आता म्हणल्यावर काय गोट सांगून राहिली मी तुम्हाला, त्याच्यातली गोट सांगून राहिली. आपापल्या घरची पद्धत. काय झालं रागिनी? कायच रागिनी खुश झाली हो. आपण आलो पण म्हणते फोन करून या लागत होतो म्हणते. तुला कळत नाही का रे फोन करून चला म्हणून चालला तस. आता मला नाही कळत, मला लय याद आली त्याची म्हणून मी आली बा एवढी घाई गडबडीत. मला काही सुचलं ना पातीले फोन करणं, पण तुला तर समजा लागत होतं. नाही नाही, मी तसं नाही म्हटलं ना. अरे फोन करून आलो असतो तुला सरप्राईज भेटलं असतं का? कस काय? मी चहा ठेवतो. चहा घेता का सरबत घेता? सरबतच करा बाई. लिंबू असेल तर लिंबाचंच करा, त्या रसनाचं नको करू बाई. रसनाचं सरबत काही गोड नाही लागत, मला आवडी नाही. पण ते भल्ले बाई लोक ते रसनाची एक बाटल आणतात आणि उन्हाळ्या भरनेरा तेच पाचतात लोकाईले. मस्त लिंब 20 रुपये पाव आहेत ना, कोणी घेत नाही. नाही बाई, आम्हाला विकत नाही आणा लागत, आमच्या घरातच आहेत. लिंबाचंच करतो ना. बसा ना. मला वाटलंच होतं तुम्ही येसाल, पण मस्त वाटलं की बा खरंच येता का म्हणजे. हा, काही नको सांगू, तुला कुठं वाटलं होतं? म्हटलं तर नाही ते या की काही. मी काय म्हणू. झालं जेवण घेऊन? हा हो का? नाही नाही, मस्त. बाबूचं काही नाही, आंघोळ झाली आता, बस चालूच आहे. ते गुंडाळून राहिली आई त्याले. हा, त्याला चाले येतं का? ये ना मग, तू येतं कोण? कुठे गेली तू सासू? असं का? मग कसं तर? शिटूताईचा फोन आहे वाटते. शिटूताई येऊन येतात का काय? मग ते सासू आल्यावर ये, मग काय अर्जंट आहे? घरी कोण नाही, मग काय तू येतो ते घरचे लोक का कोटरा घेऊन निंटीन काय? मग घरच्याची बाजू घेतो काय आहे स्वीटूत वाला का? आता तू येऊन गेली, मग आता तर बोली तू सासू घरी नाही, मग ते पाहुणे ते सासरे तुकड्या ते जेवतीन काय? नाही येऊ देतो सासू, मग ये ना तू. हो सांगतो मी तिला फोन करायचा. हो. अरे काय तू होतीच आहेस काय? ए शेटूचा फोन आलता, ते म्हणे वहिनीला फोन करायला लावतो. करतो बरं तिथे फोन. बरं करेल ना. कशासाठी म्हणजे? मला माहिती आहे का असेल ते म्हणे बहिणी जोड दे. मी म्हटलं ते वर आहे, मग तू इकडे आहेस म्हटलं तू वरच आहेस काय? वर आहे का? मी खाली आहे आता, तिला फोन करायला लावेल. हो का? बरं मी करेल ना फोन त्यांना. ते मी काय म्हणत होती, हा काय? माझे बाबा येतो म्हणत भेटीला. मी नाही म्हटलं. का बरं? तुम्ही म्हणा ना मागे की अति कोणी दिसलं नाही पाहिजे. अरे का मॅटच का मग त्याला नाही म्हटलं काय? काटीन त्याला बाटीन की आम्हीच म्हटलं का काही? हलकं डोकसा आहे का योग्य तर तुला अकल नाही का काही? हा, बगर डोकशी नाही म्हणत असतात का? मला असं वाटलं ते येतील, तुम्ही म्हणसाल म्हणून म्हटलं राहू द्या. म्हणजे मी असं नाही म्हटलं राहू द्या बाबा, मग या असं म्हटलं. मॅटच का येऊ दे त्याला, ते भेटीला येत असते, बाबूच्या येत असतील, तुला भेटीला येत असतील. मला म्हणत असतात की कोणाला असं? मी काही म्हणू दे, मी तर तुला म्हणून चालली जाय, कोण नाही गेली मग? एवढी आज्ञाधारक आहेस का तू? हा, तुम्ही म्हणा एवढी आज्ञाधारक आहेस का तू? असं कोण म्हणता नेहमी? मग तू कशी सांगून राहिली की नाही तुम्ही म्हणा, मग मी बाबाला नाही सांगितलो, मग मी तर काही नाही. एवढी ऐकतं का तुम्हाला? काय वाटलं असेल तो बाबाले की बा पाहुणे म्हटलं असेल काही, हिच्या घरच्यानंच म्हटलं असेल काही, सासूसऱ्यानंच म्हटलं असेल, ते भांडणच असतील. तसंच आपल्या घरचा लय डंका वाचेलाय. हा, केली तेच वाटत असेल ना. नाही मी सांगितलं म्हटलं तसं काहीच नाही, सगळं चांगलं म्हटलं. असं म्हटलं मी, सांगितलं बाबाले सगळं चांगलं आहे बाबा. मग घेऊन जाऊ दे ना त्याला, पाहू दे ना डोळ्यानं, त्याला बरं वाट जरा. आता आपण जेवढे दिवे लावलेले आहेत ते दिवे येऊन माझ्या बापाला वाटतेस की काय बा लागली की काय दिव्याची. मी तस तीन पाहिले तुम्ही येऊ दे ना मग येऊन जाऊ दे ना त्याला, त्याच्या डोळ्यानं पाहू दे ना. आता आपण एवढे दिवे लावलेले आहेत तर मायबाला वाटत होते की बा त्या दिव्याची आग तर नाही. आपण एवढं गरीब आहो का?
आपण गरीब आहो का म्हणून मायबापाला काळजी नशीन. काळजी वाटतेच मायबापाला अज्जात लेकराची. मग मायबाप येतात भेटीला, येऊ द्या मग. तू जाशील तर तोच आहे, त्याच्या संग काही दुसरा आहे. नाही नाही, मी नाही जात. मी कशाला जाणार आहे आता? मी नाही जात. बाबा येतील भेटीसाठी येऊन राहिले, घ्यायला नाही की. मला घ्यायला नाही येऊन राहिले, भेटीसाठी म्हणत ते. मी कशाला जाणार आहे? अरे बा 2 दिवस राहिले म्हणून राहिलो मी. तुला काम नाही देऊन राहिलो मी घरातून. कायमचं म्हणून राहिले चाललं जाय. आता जाशील तर जा म्हटलं मी, जा नाही म्हटलं. काय घाई का गंगूबाई? घाई म्हणजे आता बाय सगळं एकलीच्या भरोशावर. आमची रंभा जाऊन बसेल आहे ना बापाच्या घरी. सगळं माझ उरावर. हाव ना मी करेली. बाई साहेबा जाऊन दिलेत ना आमच्या. माझा उन्हाळ्याची गेलीशी नाही, पोरीला सुट्ट्या लागल्या तर. हो, तिच्याच पोरीला सुट्ट्या लागतात आणि तिलेच उन्हाळ्या. दिवाळी आली की तिलेच घाई, उन्हाळ्यात तिलेच घरायची. सांग ना, कोणत्या तरी सुनवाऱ्या गेल्या का कोण पोरी आल्या का? आमच्याच घरी दुनियाभराची घाई जायची. हो, इलेच माहेर आहे, इलेच बाय, इलेच माय आहे. बाकीचे लोक अनाथच आहेत. कोण आले घाई जायचे नसते. घरच्या जबाबदाऱ्या आहेत ना बाई. बाया का रिकामी आहेत काय? सुनवायऱ्या का माघारच्या सारखं आहे काय? सारं निरा मनाचंच राज्य. एक तरी सुनवायरी गेली का सांग ना आपल्या गावातली? नवीन लग्न झालेले नाहीत गेले आणि इले माय घाई. पोरीला सुट्ट्या लागल्या, पोरीला सुट्ट्या लागल्या. आम्हाला काय कलेक्टर झाली पोरगी. नन जाता येत नाही, मग लागल्या तर मग याव की नाही. मग आता झाले, आता मी म्हणतो 8 दिवस झाले. झालंच नाही अजून तुमच्या सुट्ट्याचा आराम? अजून पत्ता नाही याचा. आता सुट्ट्या आहे तर आहे तशी, मग रा वाटते. सुट्ट्या गिट्ट्या नाही, सासू सासरी आहे. मी म्हणत नाही काही. नाही तर कोण एवढं ऐकते वा? कोण ऐकते एवढं? चालले मोठे, सुट्ट्या आहेत तर सुट्ट्या नाही. येईल सर, आम्हाला काहीच नाही. तू कोण नाही गेली तर पुरायला नाहीत का सुट्ट्या? माय आता गंगूबाई, मी कुकडे जाऊ माय देव. आता तिचा भाऊ येतात तिला न्यायले. तिची आई आहे, बाबा आहे. आपलं काय आता बुढीची सोय नाही. अतिराय ततिराय. ना आपण कुठे तिच्या डोक्यावर मिरे वाटेले. भाऊ का फोन करते, भाऊ जाई म्हणते या. आपण जाता माय बाई, मी नाही जात माय. इलेच कोण बोलावते व कोण नाही म्हणत. ते भाऊजाईच्या जीवावर येते. मग आता त्या नवीन सीन लग्न झालं. कोणत्याही फुगे जीवावर येत असती. अशी जाऊ जो राहते ती 8-10 दिवस. तिची भाऊजाई लय जीवावर येते तिच्या, मला माहिती आहे ना. पण आता ते नवीन काय म्हणून तरी पाहिजे नाही तर आता भाऊजाई संग एकते की नाही. पिंकीचं, आमची पिंकी भली इचकट बोडे आहे ना. पटत नाही की तिचं कोणा संग पटत नाही तिचं. भाऊजाई संग भांडणं करीन आणि मग बशीन मग तोंडीच नाही. भाऊजाई संग तर साजरा आहे ना, माहितीची भाऊजाई साजरी आहे ना. लोक आहे का? शांताबाईची भाषीच आहे ना. मग शांताबाईची भाषी आहे, मग काय झालं? शांताबाईची भाषा म्हणूनच तर भेव आहे. आत्याची एवढी अज्जत, भाषी की अज्जत अशीन माय बाई. मी तर म्हणू नाही म्हणून. जाऊ दे आता, इशे कायला काढतं माय. उगाच होती गंगूबाईनं असं म्हणलं आणि गंगूबाईनं तसं म्हणलं. आपण कायला काही म्हणा, लोकांना नाव ठेवा. आपल्याच घडंग नाही. चल बाई, चालली मी. जात्रच आहे बाई एक मेरा. चाल माय बाई. उन्हाळ्यात तर तसे गावात लोकच राहत नाहीत. सगळ्यांच्या घरात घुसतात. कूलर काय लावतात आणि झोपून राहतात. कोणी एक बाई दारात दिसत नाही ना, लेकरू दारात दिसत नाही बाई. आणि मला तर बाई झोप नाही लागत ना, मला घरात होत नाही. काय करू माय? कुठे गेले सारे जसे निजले का यशोदा? झाला का धंदा? हो निजली हो माय मी. काय हो, तुला काही झोप नसते का पारची? उन्हाळ्याचं काही काम आहे तर झोपत जाणं हो. इमले ये, दरवाजा लोटायचा ये. कूलर लावेल आहे ना व, म्हणून दरवाजा लोटून गेलाय. निज माय बाय निज. एवढी गुंगीट आहे कूलरात. निज माय बाय. मी काय येत नाही, तशीच बोलली. चालली मी. जाते माय बाय. सारे लोक आपण का त्याच्या घरी जाऊन बसा.